डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. राणादा एवढं मोठं लाकूड कसं काय उचललं? ते ताकद असल्यावर उचलता येते बघ. आधी बी उचललेलंस काय? मला बी तुझ्यासारखी ताकद पाहिजे बघ. लाडू रोज न चुकता तालमीला गेलं आणि गरगरीत जेवलं की ताकद येते बघ. तू कसा काय उचललास एवढा मोठा होणका? राणादाकडे लय ताकद आहे म्हणून. होय ना राणादा? हा चला ते निघूया आपण. चला माऊ त्या पोराला राखी बांधले. मला कधी बांधणार? लाडू तुला बहीण कुठे आहे राखी बांधायला? तुम्ही दोघं मला बहीण आणणार होता. कुठे कुठे आहे बहीण? मला राखी बांधायचे. लाडू माऊ कुठे आहे बहीण? अरे मी बांधते ना घरी गेल्यावर तुला राखी. तू माझी बहीण नाही, तू बरकत काकाची बहीण आहे. माझी बहीण कुठे आहे? लाडू असं काही नसतं बहिणीनेच राखी बांधली पाहिजे वगैरे. मी पण बांधू शकते तुला राखी. मी घरी जाऊन बांधते. हा बरकत भाऊजींना शोधूया का? हे मला एक अर्जंट काम असते, ते मला येता येणार नाही बघ. ठीक आहे मग आम्ही जातो, शोधतो बरकत भाऊजींना. हा ते सॉरी ते काय असते, मला अर्जंट काम असते म्हणून येता येत नाही बघ. ते तुम्हाला असं मध्येच सोडावं लागलं म्हणून सॉरी. नाही काही हरकत नाही. हॅलो सचा, ते मी मळ्याकडे जातोय बघ. तू पोचतोस ना? हा 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 ये लवकर ये. हा माऊ मला राखी कवा बांधणार? घरी गेल्यावर. आणि ते पण चांगली पाहिजे. आणि बरकत काकाला बांधणार. अवधूत भाऊजी, बरकत भाऊजींना बघितलं का कुठे? बरकत असं कुठे तर हमाली करत. सॉरी सॉरी काय झाले, ते मळा सुटल्यापासून त्याच्याकडे काम ना धाम ना घर ना दार, त्यामुळे असंच भरकडत असते कुठं तर, म्हणून तोंडातनं गेलो. तुम्हाला दिसले कुठे तर सांगा त्यांना मी वाट बघते म्हणून. हा रक्षाबंधन. ओय मला बी माऊ राखी बांधणार आहे आणि बरकत काकाला बी. होय बर 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 सांगतो वहिनी, कुठे भेटला का नाही सांगतो त्याला. तुम्ही वाट बघते मग. येऊ हो चला लाडू शेठ. हा त्यांना बघितलं नाही ना आपल्याला. नाही हे बघा आपण काय करूया, तू या आईत गेला आपण डायरेक्ट कट तू या वरच्या आईत घुसूया, शॉर्टकट मारूया, बरोबर तिथं गावते ती. होय मग सरळ जायचं. सरळ जायचं. चल चल चल. सचिन भाऊजी, हा अहो बरकत भाऊजी कुठे दिसले का? नाही हो. बरं आणा कुठे आहे? ते आताच आम्हाला सोडून गायगेत कुठेतरी गेले. बर बरकत दिसला की सांगतो मी त्याला. हा हो चल जाऊ. नमस्कार नमस्कार मान्य परेश पाटील साहेब. नमस्कार. हे इकडं कुठे निघाला? इकडं इकडं तुमच्याकडेच.
ते काल सुरेखा वहिनीचा फोन आला होता, डाळीचं पीठ पाहिजे धपाटी करायला. कवा? आणि त्या वाडके वहिनीचा पण फोन आला होता, पण त्या का आल्या नाही ते विचारायला आलो होतो बघा. आता मान्य परेश पाटील साहेबांना धपाटी खायला पाहिजेत म्हणलं एवढं करायला पाहिजे का नको सांगा बघू. बरं ते नाही, तुम्ही कुठे? ते काय नाही ते जरा म्हणलं गावचा दौरा करूया म्हणून चालवतो, बाकी काय नाही. दौरा? बर 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 करा. जाऊ मी? तुझ्या कामाला धपाटी खावा मस्त मस्त. होय. हा? ते बघ इकडनं आपण गेलो की नाही, ते तिकडनं त्यांचा मळा येतोय रे, बाकी काय नाही. मग इकड भांड्या आपण आहे की नाही जरा लपून बसूया, त्याशिवाय ह्यो जाणार नाही. अहो पर ए घाबरे तात्या. होय तात्या. हो पप्प्यादा, अहो आपण पोलीस आणि तो सच्चा चोर आहे ना, मग आपण का चोरागत लपतोय? अरे बाबा काय आहे, त्याला सच्याला आपल्याला रंगेहात पकडायचं आहे की नाही. हा. मग आपण लपल्याशिवाय चोर चोरी कशी करणार? अच्छा, आता आलं माझ्या ध्यानात. म्हणजे ते डिटेक्टिव्ह चोर पकडून जेलात टाकतात तसं म्हणा की. अगदी बरोबर आहे. आता तो कुठं गेला ते शोध्या, नंतर उद्या आपणच जेलमध्ये जाणार. नाही चोर ते चोर गावणार आणि वरण धपाटे बी खायला मिळणार. चला बघूया. तुला धपाटा दिला चाल. चला. भांड्या कुठे गेला रे? वस्तू दोन आहेत. कुणीकडे गेला असेल? तेच विचारलं मी, कोणीकडे गेला असेल. चल आपण इकडे मळ्याकडे बघायचं. हो पप्प्यादा, तो राजा मळ्यात जात नाही का तालमीत जात नाही. हे बघा आपण गावात जाऊया. चला. गावात? अरे पण ते सच्चा लपत फिरत होतो की नाही, मग तो गावात कशाला जाईल? हो, माझं पोलिसी मन सांगताय सच्च्या गावातच गेला असेल. गावात हुडक्या. चला गावात हुडकूया. गावात जर हुडकून तो घावला नाही तर जन्मभर पुरतील एवढं धपाटं खायला लागतील तुला. चालतंय, खातो की. चला धपाट घाल. बरकत भाऊजी. बहिणा, अहो मी तुम्हाला अख्खं गाव शोधते आणि तुम्ही इथे बसलाय. राखी बांधून घ्यायलाच थांबली वाड्या बाई. बरकत काका, तुला घर नाही? मला अवघड काका म्हणत होता. अरे गाव म्हणजेच माझं घर आहे. हा बहिणा, राखी बांध. ते रस्त्यावर? नाही, मी माझ्या भावाला राखी त्याच्या हक्काच्या जागी जाऊन बांधणार. अहो पण वहिनी. पण बीण काही नाही. चला तुम्ही माझ्यासोबत. कुठं? आज तुम्हाला तुमचा हक्क परत मिळवून द्यायचा आहे. मतलब? म्हणजे मी आज तुम्हाला राखी तुमच्या हक्काच्या जागी जाऊनच बांधणार. वहिनी, अहो चाललंय सगळं सुखासुखी चालू द्या की, कशाला उगाच भांडणार का? हा असा विचार करूनच आपण एवढे दिवस गप्पा बसलो होतो, पण आता विरोध करायची वेळ आली. तुम्ही चला माझ्यासोबत. वहिनी ऐका की माझं. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका. काय करायचं ते मला चांगलं माहितीये. तुम्ही चला चला माझ्यासोबत. चला 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 या. काय साहेब, मला रानादाची आज लई आठवणी आल्या. काय? त्या ठोकळ्याची का आठवणी आल्या तुला? अव ताईसाहेब, मागच्या 2 वर्षापूर्वी का नाही रानादानी राखी पौर्णिमेला जेव्हा वाळणी दिलती तिची लई आठवणी आल्या मला. अशी आदिनामध्ये कशी आली का आठवण तुला? अहो मागच्या वर्षी बी आलती आजच्या दिवशी. तेच म्हणालोय, मग आज का आठवण आल्या? घ्या, तुम्हाला एक भाऊ नाही म्हणून तुम्ही विसरतासा बघा. आवाज रक्षाबंधन नाही का? आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहे. आम्हाला गरज नाही भावाची रक्षाबंधनाची. अव ताईसाहेब, ववाळणीसाठी हो. आणि तसं बी तुमचं गावावरून ववाळून टाकलेला भाऊ आज आला नाही. कोण आमचा भाऊ? अव त्यो पप्या. त्याला तर दारात बी उभं करणार नाही आम्ही. आमचं रक्षण करायचं सोडून आम्हाला डबऱ्यात घालायला निघालाय त्यो. हा, हे बी खरंच आहे म्हणा. या या भाऊजी.
भाऊजी या म्हणते ना मी. चला चला. आलं बघा तुमच्या राज्यातलं बहीण भाऊ. मला जरा बोलायचं होतं. आम्ही बोलणार आणि तू ऐकायचं. ठरलंय? ज्याच्या सोबत ठरलंय त्याला सांगा. वहिनी मी काय म्हणतोय, राहू दे. बरकत भाऊजी, जे योग्य आहे ते व्हायलाच पाहिजे. काय योग्य? काय व्हायला पाहिजे? बरकत भाऊजी आजपासून त्यांच्या हक्काच्या जागी राहायला जातील. याला तर आम्ही कवाच हाकलून काढलाय, माहितीये ना बघ. मागच्या गोष्टी सांगू नका. आजपासून बरकत भाऊजी त्यांच्या हक्काच्या जागी राहायला जाणार. कसला हक्क? हा? अरे तू काय बघत बसलास र? चल निघ, नाही तर तंगड्या तोडून गळ्यात घालू. चल. त्यासाठी तुम्ही इथे असायला हवं ना. बरकत भाऊजींना जर का त्यांचा अधिकार मिळाला नाही तर तुम्हाला तुरुंगात जायला लागेल. तू कुणा संगट बोलायलास? काय काय माहितीये तुला? ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार करणाऱ्या माजी सरपंच बाईंशी बोलतेय मी. माजी सरपंच बाई, चौकशी सुरू आहे अजून, माहितीये ना. अहो ताईसाहेब, म्हणजे मजूर म्हणून राहायला काय हरकत आहे त्याला? राहू दे की त्याला तिकडं. बरकत तू जा जा. बरकत भाऊजी तुम्ही वा पुढे, मी राखी घेऊन येते. ताईसाहेब मला माहित आहे मी आगाऊपणा केला. ताईसाहेब तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला 2-3 थोबाडीत मारा, पण असं करू नका. अहो तुम्ही तुरुंगात जाऊ नये म्हणून मी असं केलं. हो ताईसाहेब, ताईसाहेब मी तुमच्या पाया पडते. ताईसाहेब ती मास्तरीन कशी पेटून बोलत होती बघितलं सनावं? तुम्ही तिचं ऐकलं नसतं तर तिनं खरंच तुम्हाला तुरुंगात पाठवलं असतं. भावानं बहिणीला ओवाळणी द्यायची सोडून बहिणीनंच भावाला ओवाळणी दिली. समजा उलट कलियुग आहे. हो कलियुग आहे समजा. हे जरा गप्प बस. मी गप्प असते ताईसाहेब, पण तुम्ही विचार करा. त्या राजाला राखी बांधा आणि ओवाळणी म्हणून मास्तरनीला लगाम घालाय सांगा. ती जर अशी सुटत राहिली तर तुमचं काय बी खरं नाही ताईसाहेब. कुठे आहे त्यो बिलंदर? राणादा, त्या पप्यानं तुला इथं येताना बघितलं नाही ना? नाही बघितलं का? काय झालंय? त्या पप्याला तुझा डाऊट आलाय. काल रातच्याला माझ्याकडे चौकशी करत होता. काय? तू कुठे गाठ पडला? नेमकं मी त्यासनी घेऊन गेलो त्या ठिकाणी तू कसा आलास असं 1760 चौकशा करत होतं. मी कसं बसं सांगितलं आणि माझी सुटका करून घेतली बघ. राणादा, पप्याला जर कळलं तू खरंच राणादा आहेस तर मग सगळा घोळ होणार बघ. पप्पाला एवढ्यात कळून चालणार ना? हार पण राणादा, असं किती दिवस लपून ठेवायचं? मी राजाचं सोंग घेतले की वहिनीसनी धडा शिकवायला. पहिलं त्यांचा पैसा बंद केला, दुसरं त्यांची माणसं तोडली, म्हणजे त्यांचा खास माणूस पप्या त्यांच्यापासून तोडला. त्यांचं सरपंच पद काढून घेतलं
अंजलीबाईसनी त्यांचं सरपंच पद परत मिळवून दिलं. शेवटचा दणका बी आपण देऊ शकतो, पण अजून वहिनीच्या ताब्यात आबा असते. जोवर आबा सापडत नाही तोवर मला राजाचं सोंग करायलाच पाहिजे. आणि वहिनीसनी काय बी कळलं नाही पाहिजे. अजून जरा काय दिवस कळ सोसायला पाहिजे बघ. वा पैलवान वा. म्हणजे सगळीकडे एकटाच सोसणार होतास काय? तू कसं काय आला इकडे? मी कसा काय इकडं? हल्लाच्या मनात होतं मला सगळं कळावं म्हणून. राणा लय बदललास कडे. अरे जिगरी दोस्त म्हणतोस ना मला, आणि मला एवढा मोठा धोका दिलास. नाही रे, तसं काय बी नाही. फिर कसा आहे रे? अरे तू राणा नाहीस, भामटाय म्हणून तुला 1000 शिव्या घातल्या. तू अडचणीत यावाच म्हणून काय काय केलं मी. पोलिसात जाऊन कंप्लेंट केली तुझ्यावर. तुझा जीव घ्यायचा ह्यो बी विचार आला माझ्या डोक्यात. अरे हे एवढं सगळं पाप माझ्याकडनं घडत होतं आणि तू ग बसलास. अरे डोसक्याच्या यात कसला आलाय पाप? अरे ती तर तुझी माझ्यावरची माया होती. हा ही असली. अरे जीव घेणार होतो मी तुझा. मर्दा, जीव घेतला असता तरी चाललं असतं मला. दोस्तीसाठी काय पण. वार मित्रा, अरे जीवा भावाचा दोस्त म्हणा. राणा बोला इरीत उडी मार तर लगेच इरीत उडी मारणारा. राणा बोला सापाच्या बिळ्यात हात घाल तर न विचार करता हात घालणारा. अरे तू जरा जरी विचार केलास तुझ्या बिगर या राणाचं काय होईल? मरून जाईल र हा राणा. राणा मर्दा, लई भारी दोस्तीने बोललीस तू. पण मी तुझ्यावर हात उचलला, लई चोपलो तुला. अरे दोस्तीसाठी काय पण राणा. अरे अशा दोस्ताकडून 1000 वेळा जरी मला मार खायला लागला तरी बी मी खाईन. अरे पण मला सांगितलं असतं तर काय झालं असतं? मी तुला मदतच केली असती ना. अरे ती तर तू केलीच. हे बघ बरकत, मी जर तुला खरंच सांगितलं असतं तर तू मला खुन्नस दिली नसतीस आणि मग वहिनींचा विश्वास माझ्यावर बसला नसता. काय सच्या? होय. अरे जसं तुला खरं कळू दिलं नाही तसं अंजली वहिनीसनी बी खरं कळू दिलं नाही बघ. आणि वहिनींना राणादायू राजा राजगोंडाच आहे असं वाटलं पाहिजे बघ. हा, आणि एकदा का आबा सापडले की सगळ्यांना खरं सांगून टाकायचं बघ. हा राणा, पण अंजली वहिनी स्वतःच किती हाल करून घ्यायलात माहितीये ना. होय. अरे मर्दा, हे सगळं बघून माझ्या मनाला काय वाटत असेल याचा विचार कर. मला त्यासनी या समजातनं बाहेर काढायचं, पहिल्यासारखं करायचं. त्यांना काय दिवस काय बी कळतं का म्हणा. होय. तुला कळतंय मी काय बोलतोय ते? कळतंय. मी नाही सांगणार ते. तुला अजून बी काय बी कळलेलं नाही, समजलं? समजलं. आप जर आता मला कळलंच नाही तू राणा आहेस तर मग मला कोणी मारलं? अरे राजा राजगोंडानं. म्हणजे ह्योच ना? हा. आता चहा पिऊन माझी बॉडी जर जळली असेल आणि त्यात ह्या राजगोंडानं मला जर चोपला असेल तर पैलवान राणाचा दोस्त म्हणून मी ह्याचा बदला घेणार का नाही सांग बघू. म्हणजे मी तुला चोपणार. खरंच काय? होय, तुला पळवून मारणार मी. अयो, मग राजाला आता पळायला लागते की रे? मग
मग हा मग हो की बाजूला ये, पकड, पकड, पकड. ये, पकड, 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 पकड. राजगोंडो पकड, पकड, पकड. पकड, पकड, पकड. ओए राजा राजगोंडा अब मैं तुझे नहीं छोड़ूंगा बरकत कैसे ना जाऊ दे तू मळ्यात कसं अचानक टपकलास अरे राखी बांधायला बरकत भाऊजी बरकत भाऊजी